प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून। सचिन, मनोज जरांगेंनी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कुठेही बंद दाराआड चर्चा होणार नाही, सगळ्यांच्या समोर चर्चा होईल, जे काय होईल ते, आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। इथून पुढे काय? आता या सर्व विषयांवरती चर्चा झालेली आहे। मग ते सातारा संस्थांचं गॅजेट असेल, त्याचबरोबर जे बलिदान गेलेले जे कुटुंब आहेत त्यांचा सानुग्रह असेल, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना जे सारथी असेल भारती त्याचं अनुदान संदर्भात आहे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं 58 लाख जे नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींचं प्रमाणपत्रामध्ये रूपांतर करण्यात यावं, ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे त्या प्रमाणपत्र धारकांची व्हॅलिडिटी करण्यात यावी। हे मला सर्व जे काही विषय आहेत ते लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात यावे, अशा पद्धतीचं मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। त्यानंतर त्या विखे पाटलांनी मला थोडासा वेळ द्या असं म्हणत या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहे। आपण पाहतो हा घरामध्ये तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने हे माजी सरपंच पांडुरंग तारक यांचं घर आहे, आणि त्या घरामध्ये तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील व त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर इतर जे मंडळी आहेत ते त्यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील हे चर्चा करतायत। त्यांनी कुठेही बंद दाराआड चर्चा करणार नाही अशी पद्धतीची भूमिका घेतलेली, त्यामुळे त्यांनी दरवाजे आणि खिडक्या उघडे ठेवलेले आहे। प्रसार माध्यमांना तुम्हाला जर या चर्चेमध्ये फुटेज घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अशा पद्धतीची माहिती देखील दिलेली आहे। आणि जे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या दिल्या होत्या त्या सर्व विखे पाटील यांनी लिहून घेतलेल्या आहे, आणि ते या सर्व संदर्भात आम्ही वरिष्ठांना बोलतो असं म्हणून ते या रूममध्ये गेलेले आहेत। तिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जेव्हापासून ते आतमध्ये गेलेले आहे साधारण ते 15 ते 20 मिनिटं असे सातत्याने ती जी लिहून घेतलेली नोट आहे त्या संदर्भात ते कुणाशी तरी बोलतायत। वरिष्ठांना मी बोलेल असं सांगून ते पुढे गेलेले आहे, आतमध्ये गेलेले होते। मात्र आता सध्या तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ते फोनवर संभाषण करतायत, आणि काही यापूर्वी त्यांनी व्हॅलिडिटी संदर्भातले काही प्रश्न फोनवरून मांडले होते, मात्र समोरून कोण बोलतं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे। वरिष्ठ म्हणजे कुणाला त्यांनी फोन लावलेला आहे, कुणाशी ते संवाद साधताय अजून हे स्पष्ट झालेलं नाही। मात्र त्यांनी जो वेळ घेतलेला आहे त्या संदर्भात ते आता या ठिकाणी बोलत आहे। या चर्चेनंतर जेव्हा ते बाहेर येतील त्यानंतर स्पष्ट होईल मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत ते मान्य करतात का, की मनोज जरांगे पाटील उपोषणापासून थांबतात की मग ते ठाम राहतात, हे ते बाहेर आल्यानंतर संवाद साधल्यानंतर स्पष्ट होईल। सचिन, आता हे जे खिडकीतनं आपल्याला जी दृश्य दिसतात, खेळीमेळीचं लाइटर मोडवरचं थोडंसं वातावरण आहे, हे संकेत समजायचे का की उद्याचं उपोषण जरांगे मागे घेऊ शकतात याचे? नाही, नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील हे जे आलेले जे शिष्टमंडळ त्यांच्याशी संवाद साधत असतात। मग आता जेव्हा देखील बोलणं झालं होतं तेव्हा देखील खेळीमेळीचंच वातावरण होतं, आणि त्यानंतर मध्ये मनोज जरांगे पाटील संतापले देखील होते। मात्र त्यांनी जेव्हा मला लेखी द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी कधीही लेखीची मागणी केली नव्हती, मात्र आता त्यांनी लेखीची मागणी केल्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की एक पॉझिटिव्ह संकेत याचे हे आणि म्हणू शकतो आपण, कारण की मंत्री महोदय जे विखे पाटील आहेत त्यांनी देखील हे मान्य केलं की मी लेखी स्वरूपात तुम्हाला हे सर्व देतो। त्याचबरोबर जे 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची नावनिहाय यादी मी देतो, आणि त्यामुळे कुठेतरी असं म्हटलं जातं की प्रमाणपत्रासाठी अर्ज केले जात नाही, त्यामुळे तुम्हाला देखील सोपं होईल अशा पद्धतीच्या मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांची। त्यांनी प्रत्येक मागणी त्यांनी होला हो दिली। फक्त एक मागणी अशी होती की सातारा संस्थांचं गॅजेट तातडीने GR काढा, तर त्यांनी त्याचे काही तांत्रिक अडचणी आहे असं म्हणत आपण त्याच्यातून देखील मार्ग काढू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर आता ह्या सर्व चर्चा ज्या आहेत तुम्ही पाहू शकतात की आतमध्ये सुरू आहे, सातत्याने त्यांचे फोन सुरू आहे, सातत्याने ते फोन लावत आहेत। त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांना ते प्रत्येक मागणी संदर्भात सांगत आहेत, त्यानंतर ते फोन लावत आहेत। इथून जेव्हा प्रसार माध्यमासमोरून जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा जाताना त्यांनी सांगितलं होतं की मला थोडा वेळ द्या, या संदर्भात मी तुम्हाला लिहून देतो, लेखी देतो। मात्र आता ही जी चर्चा तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने चर्चा त्याच्या कुठेतरी पॉझिटिव्ह संकेत